यशया अध्याय 28। एफ्राईमातील मद्यप्यांच्या दिमाखखोर मुकुटाचा, द्राक्षारसाने झिंगलेल्यांच्या सुपीक खोऱ्याच्या माथ्यावरील मोठी शोभा देणारे जे कोमेजणारे फूल, त्याचा समूळ नाश होणार। पहा, प्रभूच्या हाती मजबूत व समर्थ असा कोणी आहे, तो गारांच्या वृष्टीसारखा, नासाडी करणाऱ्या वादळासारखा, अतिवृष्टीने झालेल्या महापुराच्या झपाट्यासारखा, सर्व बलाने तो मुकुट भूमीवर झुगारून देत आहे। एफ्राईमातील मद्यप्यांचा दिमाखखोर मुकुट पायाखाली तुडवितील। हंगामापूर्वी अगसलेला अंजीर कोणाच्या दृष्टीस पडला म्हणजे तो हाती लागताच त्याने चटकन खाऊन टाकावा, त्याप्रमाणे सुपीक खोऱ्याच्या माथ्यावरील मोठी शोभा देणारे जे कोमेजणारे फूल, त्याची गती होईल। त्या दिवशी सेनाधीश परमेश्वर आपल्या अवशिष्ट लोकास वैभवी मुकुट, शोभिवंत किरीट असा होईल। न्यायासनावर बसणाऱ्यास न्यायस्फूर्ती, वेशीवर हल्ला करणाऱ्या शत्रूला हटविणाऱ्यास वीरश्री असा तो होईल। हेही द्राक्षारसाने भेलकंडत आहेत, मद्याने झुकांड्या खात आहेत। याजक व संदेष्टा हे मद्याने भेलकंडत आहेत, द्राक्षारसाने गुंग झाले आहेत, मद्याने झुकांड्या खात आहेत। ते दृष्टांत पाहताना भेलकंडतात, निर्णय सांगताना झोके खातात। सर्व मेजे वांतीच्या घाणीने भरली आहेत, निर्मळ जागाच उरली नाही। तो कोणाला ज्ञान शिकवितो, कोणाला संदेश समजावून सांगतो? दूध तुटलेल्यास काय, थानतुट्या बालकास काय? कारण नियमावर नियम, नियमावर नियम, कानूवर कानू, कानूवर कानू, थोडे येथे थोडे तेथे असे तो बोलत असतो। स्तोत्र्यांच्या द्वारे परभाषेत तो या लोकांशी बोलेल। तो त्यास म्हणाला होता, ही विश्रांती आहे, भागलेल्यास विसावा द्या, याने त्यास आराम होईल। तरी ते ऐकतना। ह्यामुळे त्यास परमेश्वराचा संदेश अशा प्रकारे प्राप्त होईल, नियमावर नियम, नियमावर नियम, कानूवर कानू, कानूवर कानू, थोडे येथे थोडे तेथे, म्हणजे चालताना ते अडखळून मागे पडतील, भंगतील, पाशात सापडतील, पकडले जातील। यास्तव हेटाळणी करणाऱ्यांनो, यरुशलेमेतील या लोकांचे अधिपती हो, परमेश्वराचा संदेश ऐका। तुम्ही म्हणता, आम्ही मृत्यूबरोबर करार केला आहे, अधोलोकाबरोबर संकेत केला आहे। संकटाचा लोट येईल तेव्हा तो आम्हावर येणार नाही, कारण आम्ही लबाडीचा आश्रय केला आहे व कपटाखाली दडून राहिलो आहो। ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, सियोनेत पायाचा दगड बसविणारा मी आहे। मी पारखलेला दगड आहे, ती पायाला योग्य अशी मजबूत व मौल्यवान कोनशिला आहे। विश्वास ठेवणाऱ्याची त्रेधा उडणार नाही। न्याय ही दोरी व धार्मिकता हा ओळंबा असे मी करीन। लबाडीचा आश्रय गारांनी वाहून जाईल व दडण्याची जागा जलाचे ओघ बुडवून टाकीतील। मृत्यूबरोबर केलेला तुमचा करार रद्द होईल, अधोलोकाबरोबर केलेला तुमचा संकेत टिकणार नाही। संकटाचा लोट येईल तेव्हा तुमची पायमल्ली होईल। जेव्हा जेव्हा तो येईल तेव्हा तेव्हा तो तुम्हाला ग्राशील। नित्य सकाळी, रात्री व दिवसा तो येईल। हा संदेश कळल्याने दहशत पोहोचेल।
कारण पाय पसरण्याला खाट फार आखूड आहे, पांघरण्याला पासोडी फार अरुंद आहे. परमेश्वर आपले कार्य, आपले अपूर्व कार्य करण्यास, आपली कृती, आपली विलक्षण कृती सिद्धीस नेण्यास परासीम डोंगरावर उठल्याप्रमाणे उठेल, गिबोन खोऱ्यातल्याप्रमाणे क्षुब्ध होईल. आता हेटाळणी करू नको, नाहीतर तुमच्या बेड्या जास्त आवळतील. कारण सर्व भूमीवर निश्चयाने येणारा जो भयंकर नाश, त्याविषयी प्रभू सेनाधीश परमेश्वर याजकडून मी ऐकले आहे. कान देऊन माझी वाणी ऐका, लक्ष लावून माझे वचन ऐका. पेरण्यासाठी नांगरणारा सतत नांगरीत, तास पाडीत व ढेकळे फोडीत राहतो काय? जमीन सारखी केल्यावर तीत तो काळे जिरे टाकितो, जिरे विखरितो, गहू रांगेने व जव नेमल्या जागी पेरितो, व कडेला काठ्या गहू पेरितो की नाही, हे योग्य प्रकारे करण्याचे शिक्षण त्याला मिळाले आहे. त्याचा देव त्याला शिकवितो. ह्यामुळे तो काळ्या जिऱ्याची मळणी तीक्ष्ण धारेच्या यंत्राने करीत नाही व जिऱ्यावर गाडीचे चाक फिरवित नाही, तर काळे जिरे काठीने व जिरे दांड्याने झोडपतो. भाकरीच्या धान्याचा तो भुगा करीतो काय? नाही. तो त्याची मळणी सतत चालवीत नाही. तो आपल्या गाडीचे चाक व घोडे त्यावर सतत घालीत नाही. तो त्याचा भुगा करीत नाही. हेही सेनाधीश परमेश्वराकडून घडते. त्याची बुद्धी आश्चर्यकारक व त्याचे चातुर्य थोर आहे.